नमस्कार, कसे बरे ना? बरेच असतील. आता बऱ्याच दिवसापासून माझे व्हिडिओ बंद होते. हिरोळे साहेब वारल्यामुळे मी व्हिडिओ केलेच नाही. बरेच दिवस झाले, 1.5-2 महिने होत आले. आता मी व्हिडिओला सुरुवात करत आहे आणि पहिला व्हिडिओ मी या मुरब्ब्याचा टाकत आहे. तर आपण गुळाचा मुरब्बा बनवतोय. तर आता गुळाचा मुरब्बा बनवण्यासाठी मी ह्या 2.5 किलो कैऱ्या घेतल्या. तर ह्या बघा 2.5 किलो मध्ये ह्या 6 कैऱ्या आलेल्या आहेत. आता ह्या 6 कैऱ्या आणल्यावर मी पाण्यात टाकल्या. सकाळी घेऊन आली मी आणि ह्या पाण्यात टाकल्या आणि यांना धुतल्या, चांगल्या फडक्याने पुसून धुतल्या पाण्यामध्ये. नंतर कोरड्या फडक्याने पुसून काढल्या. नंतर यांचे हे नाकणे काढले. हे बघा, हे असे नाकणे काढले यांचे. हे असे काढून फेकून द्यायचे. आणि आता ह्या पूर्ण पाणी यांचं आटलं. हे बिलकुल कोरड्या झाल्या. या अशा कोरड्या झाल्यावर यांची अशी साल काढून घ्यायची. हे बघा, ही अशी साल आपण काढून घेऊ पूर्ण कैऱ्यांची आणि यांना खिसून घेऊ. हे खिसणं झालं की मग मी परत पुढे तुम्हाला दाखवते. हे बघा, हा या 5 कैऱ्या खिसल्या मी. हा एवढा खिस काढून घेतला आणि आता ही एकच कैरी राहिली. या अशा प्रकारे खिसून घ्यायचं. असं आणि छान असा खिस तयार करायचा याचा. असं हे खिसून घ्यायचं. हे बघा, मी 2 किलो गुळ घेतला. 2.5 किलो कैरी होती. ही कैरी जास्त आंबट नव्हती. ही गोड कैरी होती, म्हणजे कलमी आंब्याची कैरी होती. म्हणून मी याच्यामध्ये 2 किलो गुळ टाकला. तुमची जर ते साध्या आंब्याची कैरी असली लोणच्याची तर तुम्ही 2.5 किलो गुळ घ्या. मी याला 2.5 किलो कैऱ्या घेतल्या आणि 2 किलो गुळ घेतला आणि हा गुळ छान असा बारीक फोडून घेतला आणि हा याच्यामध्ये इथेच टाकून घेतला. इथे टाकायचं कारण म्हणजे हा गुळ इथे याच्यामध्ये 10 मिनिटं मी राहू देईल. 10 मिनिटं राहिल्यानंतर हा गुळ नरम होईल याच्यामध्ये, याच्या पाण्यामुळे, आणि असा नरम होईल. मग त्याला शिजायला जास्त शिजणार नाही तो. जास्त जर शिजला तर ते मुरब्बा आपला कडक होईल. म्हणून मी त्याला याच्यामध्येच कालवून घेते असं आणि 10 मिनिटं राहू देईल. 10 मिनिटानंतर हे बघा, हा सगळा गुळ आता हा झाला आहे. 2 किलो गुळ फोडून घेतला आणि याच्यामध्ये हे सगळं टाकून घेतलं. हे बघा, आणि आता असं एकजीव करून याला 10 मिनिटं राहू देईल. म्हणजे ह्या जो फोडलेला गुळ आहे या गाठा नरम होऊन जातील. या गाठा नरम झाल्या तोपर्यंत मी कढई ठेवीन तापायला. नंतर मग ते इलायची बारीक करीन. याच्यात जे जे लागते ते सामान मी काढून ठेवते. आता 10 मिनिटं याला असं झाकून ठेवते आणि 10 मिनिटानं तुम्हाला दाखवते परत. हे बघा, हे 10 मिनिटं मी झाकून ठेवलं होतं गुळ टाकून आणि हे बघा असं झालं. 10 मिनिटानंतर इतकं पाणी सुटलं याला. आता हे खडे पण सगळे विरघळले. आता याला शिजायला जास्त वेळ लागणार नाही आणि हे लवकर शिजलं जाईल. आणि नाहीतर मग हा गुळ कडक झाला असता जास्त तापवून खडे विरघळेपर्यंत. म्हणून मी याला 10 मिनिटं एकजीव करून ठेवलं. आता हे बघा, हे 1 चमचा तूप टाकते मी. आता ही कढई बारीक आहे म्हणून असं टाकते मी. पूर्ण कढई तुपाची भरवते. हे बघा, 1 चमचा तूप टाकलं आणि तूप पण छान गरम झालेलं आहे. आणि हे बघा, हे एवढे दालचिनीचे तुकडे
हे दालचिनीचे तुकडे पण मी याच्यात टाकते, हे बघा. आणि हे वेलदोडे कुटून ठेवले आपण, हे सगळं झाल्यावर ते वेलदोडे टाकू. आता सगळे कढईले तूप लावून झालं. आता आपण हे याच्यात हे बघा, हे सगळे याच्यात उभरलं. आता आपण मोरोबा शिजवून घेऊ छान असा. थोडीशी दालचिनी टाकली मी याच्यामध्ये आणि छान असा मोरोबा शिजवून घेऊ पाणी आटेपर्यंत. म्हणजे एवढं बी नाही आटू देणं पडणार, ते जास्त घट्ट होईल मग. हे बघा, अशा प्रकारे हा शिजायला लागून गेला. आता गरम व्हायला वेळ लागला. हे असं हलवतच राहायचं आणि हा मुरब्बा छान असा शिजवून घ्यायचा, मस्त खाली लागू द्यायचा नाही. आणि दालचिनी आपण याच्यात टाकली आहे. दालचिनीमुळे कलर पण छान येतो आणि स्वाद पण छान येतो दालचिनीमुळे. म्हणून मी 2 तुकडे दालचिनी टाकतच असते मुरब्ब्यामध्ये, साखरचा असो का गुळाचा असो. आणि मी अगोदर साखरचा मुरब्बा टाकलेला आहे. माझा व्हिडिओ पाहून घ्या मागच्या वर्षाचा. साखरेचा टाकलेला आहे, गुळाचा टाकलेला नव्हता. म्हणून मी हा गुळाचा मुरब्बा आता बनवला आणि हा पण तुम्हाला बनवून दाखवते कसा येतं. आणि हा एकदम छान लागतो मुरल्यावर. याला मुरू द्यायचं रात्रभर आणि नंतर मग सकाळी याचा स्वाद घ्यायचा, खूपच छान येतो. हे दालचिनीचे तुकडे बरणीत भरताना सापडले जर तर काढून टाकायचे, नंतर हे शिजेपर्यंतच राहू द्यायचे याच्यामध्ये. हे बघा, हा आता होत आला आहे. हा झाला की नाही ओळखायचं कसं, हे बघा. असं चमचा घ्यायचा, असं बोटाला चिटकवायचं, असं. हे बघा, तार तुटतोय म्हणजेच आपला मुरब्बा तयार झालेला आहे. हे बघा कसा तार तुटतोय. अशा प्रकारे असा मुरब्बा बनवा, गुळाचा मुरब्बा. आणि आता आपण काय करू, गॅस बंद करून देऊ. हे बघा, गॅस बंद करते आणि याच्यामध्ये हे विलायची पावडर कुटून घेतली आहे, हे टाकू. हे बघा, छान अशी विलायची पावडर मी कुटून घेतली आहे खलबत्त्यामध्ये. कुटून नाही घेसान तर त्याच्यामध्ये थोडी साखर टाका आणि मिक्सरमध्ये फिरवा, म्हणजेच ते बारीक होईल. हे बघा, आता मी गॅस बंद केलेला आहे. आता हे थंडगार होऊ द्यायचं आणि छान बरणी स्वच्छ धुवून पुसून त्याच्यामध्ये भरून द्यायचं आणि मस्त तुम्हाला आवडेल तर तेव्हा खायचं. असा छान मुरब्बा झालेला आहे. असा मुरब्बा तुम्ही पण बनवा, तुम्ही पण खा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की हा मुरब्बा आवडला, या मुरब्बाचा व्हिडिओ आवडला की नाही आवडला. कमेंटमध्ये सांगा बरं का.